सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये पैसे मिळण्यास थोडा उशीर होऊ शकतो, परंतु तुम्ही काळजी करू नका. तुमच्या लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा संचारेल. छोट्या गोष्टींवरनं कुटुंबातील वातावरण थोडं बिघडू शकतं, त्यामुळे काळजी घ्या. मुलांच्या मनमानीमुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. शिक्षकांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना मदत होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस तुम्हाला चांगला आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विकासाच्या क्षेत्रातील तुमचे अनुभव इतरांना आनंद देतील. नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. भावंडांशी तुम्ही समन्वय साधा. विरोधकांचे मतांवरती तुमचे वाद होऊ शकतात. आरोग्य आणि घरगुती जीवनामध्ये चढ उतार राहतील. कठोर परिश्रम केल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचं उत्पन्न काही प्रमाणामध्ये वाढेल. व्यवसायामध्ये केलेले प्रवास हे तुम्हाला फायदेशीर ठरतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज बिझी दिवसातून प्रेम जीवनासाठी तुम्ही वेळ काढाल. तुमचा जोडीदार तुमच्याकडनं आनंदी होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं वातावरण चांगलं राहील. अधिकाऱ्यांच्या मदतीनं काम वेळेवरती तुम्ही पूर्ण कराल. गर्दीच्या ठिकाणी तुम्ही आज प्रकर्षानं जाणं टाळा. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. आर्थिक स्थितीवरती तुमच्या भार पडेल. तुम्ही आज हुशारीनं पैसे खर्च करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार कराल. व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेतल्यास तो तुमच्यासाठी फायदेशीर राहील. दैनंदिन व्यापाऱ्यांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगला प्रस्ताव मिळेल. भावंडांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. नातेसंबंध तुमचे अधिक घट्ट होतील. प्रेम जीवनामध्ये तुम्हाला आदर मिळू शकतो. जुन्या योजनांमुळे तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच यशाचा राहील. बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये तुम्ही संतुलन ठेवा. व्यवसायामध्ये कोणतीही जोखीम जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. कार्यालयातील अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. राजकीय पक्षांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. उत्पन्न आणि खर्चामध्ये तुम्हाला समतोल राखावा लागेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला भावाशी मर्यादित व्यवहार करावे लागतील. कुटुंबातील वातावरण हे सामान्य राहील. आरोग्य तुमचं थोडंसं नरम राहील. ऑफिसमधील अपूर्ण काम करण्यासाठी तुम्ही वेळ काढाल. तुम्ही आईसाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. व्यवसायामध्ये पार्टनरशिपमध्ये चांगला नफा तुम्हाला होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांना चांगले काम करताना पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. कार्यक्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यानं परिस्थिती तुमच्या नियंत्रणामध्ये राहील. चांगल्या नफ्याच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले आर्थिक संकट आज कमी होईल. मुलांच्या शिक्षणावरती तुम्ही पैसे खर्च कराल. आज नवीन प्रॉपर्टी घेण्यासाठी दिवस चांगला नाही. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही
थोडे पैसे खर्च कराल. जोडीदाराला मनवण्याचे तुम्हाला आज प्रयत्न करावे लागतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय नफा देतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर फायदा होईल. वैवाहिक जीवनामध्ये गोडवा कायम राहील. धार्मिक कार्यामध्ये पैसे आणि वेळ तुम्ही खर्च कराल. तुमचं सामाजिक वर्तुळ हे विस्तारलेलं राहील. भावंडांकडनं तुम्हाला फायदा होईल. आर्थिक किंवा त्यांच्या मदतीचा गैरफायदा मात्र तुम्ही घेऊ नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम होतील. इच्छुकांसाठी लग्नाची स्थळे येतील. जोडीदाराकडनं तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. प्रेम जीवनामध्ये नवीन उत्साह तुम्ही अनुभवाल. आरोग्याशी संबंधित कोणताही आजार तुम्हाला त्रास देईल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्हाला व्यवसायामध्ये बदल करावा लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून तुळशीला दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मित्रांसोबत असलेला तणाव आज संपुष्टामध्ये येईल. भावाच्या मदतीनं कौटुंबिक व्यवसायामध्ये सुरू असलेल्या अडचणी या दूर होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यानं व्यापाऱ्यांना फायदा होईल. शत्रूंमुळे अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मात्र आनंदाची बातमी मिळेल. तुमची कीर्ती ही सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वत्र पसरेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला कामामध्ये विजय मिळवून देईल. तुम्हाला केवळ वेळेचा सदुपयोग करावा लागेल. सासरच्या लोकांसोबत तुमचं नातं दृढ होईल. वडिलांच्या मार्गदर्शनानं कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी या दूर होतील. राजकारणातील लोकांना जनतेचा पाठिंबा मिळेल. कामामुळे अधिकारी तुमच्यावरती थोडे नाराज होऊ शकतात. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कामामध्ये तुम्ही लगेचच निर्णय घ्यायला हवा, अन्यथा लाभाच्या संधी निघून जातील. वडिलांच्या तब्येतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेमध्ये सापडाल. बाहेर खाण्यापिण्यापासून तुम्ही दूर राहा. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामं तुमची पूर्ण होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.